नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मुद्दाम वेळ काढून सामनामध्ये संपादकांची कार्यकारी संपादकांनी घेतलेली 2 भागातली मुलाखत बघितली आणि वेळ काढून बघितली. अत्यंत निरस आणि कंटाळवाणा प्रकार असला तरी तो बघितला. याचं कारण असं की त्यात काहीतरी नवीन सापडतंय का. म्हणजे हीच मुलाखत गेल्या वर्षी दाखवली तरी चालली असती, आणखीन 1 वर्षानंतर दाखवली तरी चालणार आहे, किंवा 2 वर्ष मागे दाखवली तरी चालली असती, कारण त्याच्यात नवीन काहीच नाही. हा, एक नाही म्हणायला, 1 वर्षापूर्वीपेक्षा एकच फरक आहे. तो म्हणजे मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं थोडं त्यांचं जे आकलन आहे ते आले. बाकी मग ठीक आहे. भाजपला किंवा मोदींना, शहांना, फडणवीसांना, शिंदेना शिव्या टोमणे यापेक्षा काहीही नाही. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या भरभक्कम बहुमत असलेल्या महायुतीला आव्हान देण्याचं राजकारण करायला उद्धव ठाकरे कंबर कसून उभे आहेत असं वारंवार सांगितलं जातं. प्रामुख्याने माध्यमातून धडाडली तोफ वगैरे वगैरे भाषा वापरली जाते. तेव्हा कळत नाही की नेमकं उद्धव ठाकरे काय करतायत. जे महाराष्ट्राचं प्रस्थापित राजकारण आहे त्या राजकारणाला छेद देण्यासाठी संघटना बांधली पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मुळातच आपण ज्या कारणामुळे, ज्या धोरणामुळे, ज्या बोलण्यामुळे तोंडघशी पडलो आणि साप राजकारणातून नेस्तनाबूत झालो आणि आपल्याबरोबर आपला पित्याने वाढवलेला पक्ष देखील जमीनदोस्त करून टाकला. तर असं का झालं? आपल्याकडून काही चूक झाली का? याचा विचार सुद्धा ज्यांच्या मनाला शिवत नाही अशा लोकांकडून बारगळलेला पक्ष नव्याने उभं राहणं हे केवळ अशक्य असतं मित्रांनो. आणि म्हणून मी परत परत बघतो, याचा अर्थ मी उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा समर्थक नसलो आणि कट्टर विरोधक असलो तरीही महाराष्ट्राच्या राजकारणातला आज विरोधातला एक प्रमुख पक्ष म्हणून उभाठा शिवसेनेकडे बघावं लागतं. आणि लोकशाहीमध्ये सत्तेत बसलेल्यांना आव्हान देऊ शकणारा एक प्रभावी ताकदवान पक्ष असला पाहिजे. ही लोकशाहीची गरज असते. आणि म्हणून ती जबाबदारी पार पाडू शकण्याच्या क्षमतेचा किंवा त्याच्या जवळपास जाणारा जो पक्ष असेल त्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवावं लागतं. तो मरगळत असेल तर लोकशाही मरगळते. म्हणूनच त्याकडे बघावं लागतं. तुम्हाला उद्धव ठाकरे आवडोत की नावडोत, राहुल गांधी आवडोत की नावडोत, पण ते विरोधी पक्षातले प्रमुख नेते आणि प्रमुख पक्षाचे नेते आहेत. आणि त्यामुळे प्रमुख पक्ष ही लोकशाहीची अत्यावश्यक गरज असल्यामुळे त्या पक्षाची काही डागडुजी चालू आहे की नाही, आगामी राजकारणामध्ये हे लोक सत्तेला पर्याय होऊ शकतील की नाही, आणि सत्तेला पर्याय होण्याचा प्रयास तरी करतायत की नाही, पर्याय होऊ शकतात की नाही, यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि त्याचं कारण, जो पक्ष सत्तेत आहे त्याला जर समोर आव्हान दिसलं नाही, आपल्या सत्तेला धोका आहे असं दिसलं नाही, तर तो सत्तेत बसलेला पक्ष हा निरंकुश होऊन जातो. मला देवेंद्र फडणवीस कितीही आवडत असले आणि मी भाजपचा उघडपणे समर्थक असलो तरी भाजपच्या सत्तेला निरंकुश होऊ द्यायचं नाही हे सुद्धा मी मानतो. कारण ज्या वेळेला भाजप हा निरंकुश होईल त्या क्षणी त्याची सुद्धा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. अल्पमतात असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पक्षाची तेवढी ताकद नव्हती, तरीही आपल्याकडे 170 वगैरे आमदारांचा पाठिंबा आहे. म्हणून ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे निरंकुश होऊन बेछूट वागत होते, त्यामुळे त्यांच्या पक्षाची झालेली अवस्था बघा.
त्या काळात त्यांचं समर्थन करणारे आणि त्या चुकीवर सुद्धा पांघरून घालणारे आजही उद्धव ठाकरेंना जागे व्हा, या भ्रमिष्ठावस्थेतून बाहेर पडा, तुम्ही मुख्यमंत्री नाही आहात हे सांगायला धजावत नाहीत. 3 वर्ष उलटून गेली, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, तरीही त्या सत्तेच्या नशेमध्ये, गुंगीमध्ये हा माणूस अजूनही वावरतोय आणि मी हे केलं, मी ते केलं, हे आपली पाठ थोपटून घेतोय. तुम्ही एवढं महत्वाचं कार्य केलं असतं तर इतका तुमच्या पक्षाचा काय म्हणतात तो बोऱ्या वाजला नसता, बोजवारा उडाला नसता. आणि म्हणून हे सगळं समजून घेऊन आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी चेंज द कोर्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात, की तुमच्याकडून राजकारण करताना किंवा लढाई करताना जर काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करून पुढे जायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये 400चा नारा देणाऱ्या भाजपला निकाल लागले तेव्हा दणका बसला होता आणि त्यातून सावरून अवघ्या 6 महिन्यामध्ये त्यांनी त्यातून सावरून आपल्या त्रुटी शोधल्या, त्या दूर केल्या, चुका ओळखल्या, त्यामध्ये दुरुस्ती केली. त्याचा फायदा हरियाणा आणि महाराष्ट्र अशा दोनही राज्यामध्ये भाजपला मिळाला. त्यावर ईव्हीएमचा विजय असा शिक्का मारल्यामुळे हरियाणात काँग्रेस आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या घोडचुका आहेत त्याचे परिणाम संपत नसतात. किती किती तुम्ही बारगळत केलात हे बघा. आणि याची कबुली एक प्रकारे थोडीशी कबुली लोकसभेच्या यशाच्या नशेत तुतू मैमय सुरू झालं आणि त्याचे दुष्परिणाम झाले हे सुद्धा उद्धव ठाकरे या मुलाखतीतून मान्य करतात. पण तेच महत्वाचं होतं. शेवटी लढाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लढाई जिंकली म्हणून जल्लोष करणं किंवा विजयी यात्रा करणं म्हणजे काय असतं त्याचे परिणाम आपण शेजारी देशामध्ये पाकिस्तानमध्ये बघतोय. त्यातून खूप शिकण्यासारखं असतं. पण उद्धव ठाकरे त्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. आपल्या चुका झाल्या यापेक्षा मतांचा घोळ झाला, राहुल गांधी म्हणतात कोण कोर्टात गेलं, हे सगळं रडगाणं परत परत गाऊन काडीचाही उपयोग नाहीये. एकनाथ शिंदे तुमचा पक्ष घेऊन गेले, त्याला सुप्रीम कोर्टात देखील अजून निकाल लागलेला नाही आणि निवडणूक आयोगाकडे किंवा विधानसभेमध्ये त्याचा निकाल लागलेला आहे. तेव्हा ते रडगाणं सोडून नव्याने आपल्या पायावर उभं राहणं आणि आपला पक्ष संघटितरित्या उभा करणं हे महत्वाचं काम आहे. त्याकडे वळायला माणूस तयार नाही आणि म्हणून एक एक माणूस तुम्हाला सोडून जातोय. तर बाकी शिंदेने काय केलं सोडा, त्यांनी खोके घेतले, काय केलं, गद्दारी केली, विसरून जा. आज त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे 6 महिने उलटून जात असताना अजूनही तुम्हाला माणसं का सोडून जात आहेत याचा तर विचार कराल. जे काय खोके दिले ते पहिल्या 40 आमदारांना दिले असतील, ईव्हीएम मध्ये घोळ केला असेल, पण तरीही त्यानंतर तुमच्या बरोबर विश्वासाने आणि निष्ठेने राहिलेले आणि तुमच्यासाठी लढलेले, त्यासाठी अगदी एकनाथ शिंदे वगैरे मंडळींना शिव्या शाप देणारे तुमचे सहकारी गेल्या 6 महिन्यात त्याच शिंदेकडे का जात आहेत याचा तरी विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. जर पक्ष परत उभा करायचा असेल तर आणि पक्ष संपूर्ण संपवायचा असेल तर अजिबात विचार करण्याची गरज नाही. आणि म्हणून ही सामनाची जी कार्यकारी संपादकांची घेतलेली मुलाखत बारकाईने बघितल्यावर एक लक्षात येतं की आपला पक्ष परत उभा राहणार नाही आणि आता हवा तितका काळ अनाजी पंतांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षांनी हवं तसं महाराष्ट्रात राजकारण करावं. आम्ही लढण्याची हिंमत हरवून बसलोय, आम्ही फक्त यापुढे रडत राहणार आहोत याची ग्वाही देणारी ती मुलाखत वाटली. नव्या जोमाने आपण कसे उभे राहणार आहोत याचा कुठेही
एक संकेत दिला जाईल, सिग्नल दिला जाईल, असं एकही वाक्य उद्धव ठाकरे यांच्या त्या सगळ्या मुलाखतीमध्ये नाहीये. सगळे सोडून गेले असतील, ज्यांना ज्यांना मी काय काय दिलं वगैरे वगैरे ते गेले. पण तरीही बाळासाहेबांची पुण्याई आणि लोकांचा विश्वास, ही सहानुभूती माझ्या मागे आहे. अरे ती सहानुभूती प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला कुठे गेली? त्याला आता 8 महिने झाले, तरीही तुमच्या डोक्यात शिरत नसेल तर तुम्ही असली बडबड करून, असली वक्तव्य करून देवेंद्र फडणवीसांना एक गॅरंटी देत आहे की तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या सत्तेला धोका नाही आणि पुढच्या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला धोका नाही. हेच उद्धव ठाकरे यांनी त्या मुलाखतीतून सांगितलंय असं म्हणावं लागतं. काल परवा झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अतिशय हलक्या फुलक्या टोमणेबाजी केली, नाही असं नाही, की पुढची 4-4.5 वर्ष तरी आम्ही पलीकडे विरोधी पक्षात बसण्याचा काही स्कोप नाहीये. किती काही प्रयत्न तुम्ही केलेत किंवा कोणी केलेत तरी आम्हाला सत्तेतच बसावं लागेल, फडणवीस आणि त्यांच्या मित्र सहकारी पक्षांना. हा, पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, हा जो टोमणा देवेंद्र फडणवीसांनी हलक्या फुलक्या भाषेत मारला, तेव्हा 4.5 वर्ष तुम्ही शिव्याशाप देण्यापलीकडे काही करू शकणार नाही. तेव्हा शिव्याशाप द्यायचे की सत्तेच्या उभेला यायचं ते तुम्ही ठरवा वगैरे वगैरे त्यांना सुचवायचं आहे. पण त्यातला मुद्दा असा आहे की तुमची लढण्याची इच्छा संपलेली आहे. हे आता सत्तेत बसलेल्यांना सुद्धा जाणवतंय. देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, त्यांना हे जाणवतंय की आपल्या समोर जो विरोधी पक्ष बसलेला आहे तो संख्याबळाने नुसता कमी नाही, तो मनाने सुद्धा पराभूत आहे. पराभूत मनोवृत्तीचं राजकारण करतोय. त्यामुळे या विरोधी पक्षाकडून आपल्याला कुठलाही धोका नाही, आपल्या सत्तेला धोका नाही, किंवा आगामी ज्या लहान मोठ्या निवडणुका येतील त्यामध्ये सुद्धा समोर बसलेले उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सवंगडी यांच्यापासून आपल्याला निवडणुकांमध्ये सुद्धा धोका नाही. हेच देवेंद्र फडणवीसांनी त्या मोजक्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की 4 वर्ष आम्हाला तिकडे जाण्याचा स्कोप नाही, म्हणजे आम्हाला विरोधी पक्षात बसवण्याची क्षमता तुमच्याकडे नाही आणि इच्छा सुद्धा नाही. ही जी काय टोमणेबाजी हलक्या फुलक्या भाषेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केली होती, त्याला जणू काय होकार दिल्यासारखी ही सामनाची मुलाखत उद्धव ठाकरेंनी दिली. कारण त्यातून एक दिसतं की हा माणूस अजूनही 2022-23 मधून बाहेर पडलेला नाही. मध्यंतरी लोकसभा निवडणुका होऊन गेल्या, विधानसभा निवडणुका होऊन गेल्या, अनेक लोक सोडून गेलेत, पण बदलायची तयारी नाही. किंवा बदलाची तयारी तेव्हा होते ज्या वेळेला आपल्याकडून काहीतरी चुकीचं होतंय याची जाणीव होते आणि त्या चुका शोधून दुरुस्ती करण्याच्या दिशेने हातपाय हलवले जातात. पण उद्धव ठाकरेंकडे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांना आपण चुकलेलो आहोत हे सुद्धा कळलेलं नाही, आणि कळलेलं असेल तर स्वीकारण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. कारण दुरुस्त करायला आणि सुधारायला आधी चूक मान्य करावी लागते, स्वीकारावी लागते. दुर्दैवाने त्या मानसिकतेमुळे अजून उद्धव ठाकरे आलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यापासून सत्तारूढ महायुतीला अजिबात धोका नाहीये. पण दुसरा धोका असा संभवतो की ज्या वेळेला 232 वगैरे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार असतात तेव्हा आपसामध्ये सत्ता स्पर्धा आणि बेबनाव सुरू होण्याचा धोका असतो आणि काही प्रमाणात तो दिसतो. भाजपचे असोत, शिंदे गटाचे असोत किंवा अजितदादा गटाचे मंत्री वगैरे आणि नेते असोत, त्यांची बेताल होणारी वक्तव्य बघितली तर त्यांना विरोधी पक्ष आपले वाभाडे काढतील, आपली मानगूट पकडतील याची भीती वाटेनाशी झाली आणि तो लोकशाहीला धोका आहे. दुबळा विरोधी पक्ष
आणि बेजबाबदार विरोधी पक्ष हा लोकशाहीला मोठा धोका असतो. सत्ताधाऱ्यांकडे किती मोठं बहुमत आहे याला महत्व नसतं. मुठभर का असे ना, वेगात काय ते वेडात मराठे वीर दौडले सात असं आपण कौतुकाने म्हणतो. त्यामुळे किती संख्या आहे महत्वाचं नाही, त्या संख्याबळाकडे सत्तेत बसलेल्यांना फैलावर घेण्याची हिंमत आहे की नाही आणि इच्छा आहे की नाही. नुसता धुमाकूळ घालायचा, मीडियामध्ये जाऊन काय काय करायचं, मुलाखती द्यायच्या, पण या मुलाखती सत्तेत बसलेल्या माणसाला घाबरवणाऱ्या नाहीत. याचं कारण तीन पक्षांचं सरकार चालवत असलो आणि त्यांच्यामध्ये आपसात कितीही बेबनाव असला तरी त्यांना आपण नियंत्रित करू शकतो. वेळ आली तर त्यांचा कान पकडून त्यांना सरळ करू शकतो. हा आत्मविश्वास असलेला मुख्यमंत्री राज्यात सत्तेवर बसले हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विसरता कामा नये. तुमची लढाई कोणाबरोबर आहे? जो माणूस विरोधी पक्षात बसला असताना आणि तुमच्याकडे प्रचंड बहुमत असताना 105 पैकी एकही आमदार त्याच्यापासून दुरावू शकला नाही आणि तुमच्याकडे सगळं सत्ताबळ असताना, सगळे अधिकार असताना तुम्हाला आपल्या 56 आमदारांपैकी निम्म्याहून अधिक आमदारांना सांभाळता सुद्धा आलं नाही. हा फरक आहे. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक असं आहे की ते आपल्या पक्षाचे 132 आमदार सांभाळू शकतात, पण त्याच वेळेला अजितदादांचे 41 आणि एकनाथ शिंदेचे 57 त्याही आमदारांना शिस्तीत ठेवण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांकडे आहे. आणि त्यामुळे असल्या मुलाखती देऊन फडणवीसांचं राजकारण गोत्यात घालण्याची कल्पना सुद्धा उद्धव ठाकरे करू शकत नाहीत. कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून ती मुलाखत बघितली की मला असं वाटतं की एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना तुमचं सरकार 4 वर्ष काय, पुढची 14 वर्ष अबाधित चालेल यासाठी उद्धव ठाकरेंनी दिलेली एक प्रकारची लिखित किंवा काय ते तोंडी दिलेली गॅरंटी म्हणजे सामनाची उद्धव ठाकरेंची ती प्रदीर्घ मुलाखत आहे. कारण त्यात नवीन काही नाही. पराभूत मनोवृत्तीचा दाखला या पलीकडे त्या मुलाखतीमध्ये काडीचाही दम नाही. म्हणजे ऐकण्यात वेळ वाया गेला, पण ती ऐकली एवढ्यासाठी की कुठेतरी आशेचा किरण आहे का, की महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या राजकारणाला उमेद देईल असं हा नेता काही म्हणतो का. यासाठी मी बारकाईने ती मुलाखत ऐकली. निराशा झाली मित्रांनो. पण अनाजी पंत म्हणजे अनाजी पंत असं उद्धव ठाकरे म्हणतात. देवेंद्र फडणवीस हे ही मुलाखत बघितल्यानंतर अधिकच निश्चिंत झाले असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.